तेव्हा उठा आणि कार्य करा. राष्ट्रप्रेमाची जय नशानुसार जागवा. नव्या सामर्थ्याची भारत देशाला गरज आहे. उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका. अशी सिंह गर्जना करून त्यांनी निरस्त्र भागाला जागे केले. तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदाही राष्ट्रभक्तीची दिंडी पाडणारे प्रशस्ती युवक म्हणजे स्वामी विवेकानंद. राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रेरस्फूर्तीदायक व पवित्र स्मृतीला वंदन करून जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित सर्व मान्यवरांचे मी कैलासवाणी मनपूर्वक स्वागत. महाराष्ट्राच्या मातीसाठी लढला, स्वराज्याच्या रक्षणासाठी जगला, स्वराज्याच्या रक्षणासाठी जगला. माझा जणता राजा तलवारीने गाजला, जिजाऊ मातेनं घडविला पहिला छत्रपती झाला. जिजाऊ मातेनं घडविला पहिला छत्रपती झाला, पहिला छत्रपती झाला. रयतेश्वराच्या मंदिराया वीर मावळे जमोनिया, वीर मावळे जमोनिया. रयतेश्वराच्या मंदिराया वीर मावळे जमोनिया. रयतेच्या रक्षणाची शपथ घेतली, स्वराज्याची शपथ घेतली, स्वराज्याची. रायगडावर भगवा झेंडा फडकला, रायगडावर भगवा झेंडा फडकला. माझा जाणता राजा तलवारीने गाजला, जिजाऊ मातेनं घडविला पहिला छत्रपती. संसार सोन्यावरी उजळून गेली, आवड होई किती थोऱ्याची थोऱ्यात महाराष्ट्र गाई. धन धन तुराई, धन धन तुराई, शिवरायाची जिजाऊ पूजित महाराष्ट्र सारा. मुद्रा मानाचा मानाचा जिजाईला, मुद्रा मानाचा मानाचा जिजाईला. वरती बगलाची जातात वेळी दुसऱ्यावर नव्हता होणारी. आया बहिणीला संकट काळी नव्हता काय बारी कोणीच्या वेळी. मने जिजाईचा कंठ कधी होईल त्याचा अंत, मने जिजाईचा कंठ कधी होईल त्याचा अंत. अशी विनंती आई शिवाईला, मुद्रा मानाचा मानाचा जिजाईला, मुद्रा मानाचा मानाचा जिजाईला. माता गाऊन मातेला आली, पोटी पुत्रा दिला बागशाली. नदी हिंदवीची पाट झाली, दिला महाराष्ट्र वैभवशाली. अशी महानची आई गुणेती अशी बाई, अशी महानची आई गुणेती अशी बाई. राजजालात जनाने पाहिला, मुद्रा मानाचा मानाचा जिजाईला, मुद्रा मानाचा मानाचा जिजाईला. जिजाऊचा वारसा बनवल्या कांतीमध्ये दिसून आला, परंतु तुमच्या कार्याबद्दल फारच कमी. त्यानंतर सुभाष माता भव्यकुल प्रभू, सुभाष माता भव्यकुल प्रभू. कधी मानाने बोलते, कधी मानाने बोलते. लक्ष देऊन ऐका, मी जिजाऊ बोलते. लक्ष देऊन ऐका, मी जिजाऊ बोलते. पाटणच्या वेळ स्वाभिमानाने किमती मातृत्वाचं तयार तोडल्यावर कसं लागेल ही भाषा मस्त फोडल्यावर. आणि कशी घडेल जिजाऊ गर्भातच मुली मारल्यावर, कशी घडेल जिजाऊ गर्भातच मुली मारल्यावर. लाल मातीच्या कणा कणातून सुगंध तरवलला, जिजाऊ आईच्या पोटी पायसू बजली मालाला. जिजाऊ आईच्या पोटी पायसू बजली मालाला. जय जय जिजाऊ, जय जय जिजाऊ, जय जय जिजाऊ, जय जय जिजाऊ. रयतेच्या या रक्षणाकरता उचलली तलवार, दुश्मनांना जायत होती केली हा उपकार. केलेल्या या उपकाराची आण गौतरी बाया, तुला न माझ्या शिवरायाची आण, माझ्या राजाची आण, माझ्या देवाची आण. जय होता शिवाजी राजा, राही तुझी प्रजा विचार करून न्याय देणार. आय बहिणीची इज्जत राखणार, स्वराज्याच्या राज्या पुढं कधीच नव्हती माना.
दिशा मुक्तदा राजा तो शिलवाना राजा तो शिवाना आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान जगदंब जगदंब नित्याचा महामेरू संत जनांच्या आधारी आपण तुझीचा निर्धारू भयातून मुक्ती मिळाली जनाना गुलामी कुणाला कुणाचीच नाही जशी पार्वती ती प्रिया शंकरास तशी प्रेरिका गे शहाजीस तू फेब्रुवारी 1630 साली महाराष्ट्राच्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. त्याच्या मातीवर जसा संविभागी बळी पूर्वकाळी शिवाजी जनांच्या तसे चित्त देही मित्रांनो एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा. ज्याला बाईची ताई कळाली तो मुक्ता एका ज्ञानात झाला. ज्याला बाईची ताई कळाली तो मुक्ता एका ज्ञानात झाला. ज्याला बाईची पत्नी कळाली तुझ्या संस्कृतीने तुझ्या जागृतीने प्रकाशात न्हाती मने ही प्रवाही नसे दुःख कोणा नसे न्यून कोणा फुलाना मुलाना नसे दैन्य काही माझ्या ताईंनो आजपासून आपण एक सगळ्यांनी युद्ध ठेवायची मनात. आज 12 जानेवारी राजमाता जिजाऊयांची जयंती. आज प्रत्येक मुलगी शिकते घडते. सावित्रीबाई फुले शिक्षण दिलं. राजमाता जिजाऊंनी संस्कार दिले. आजपासून तुम्ही सगळ्यांनी मनामध्ये युद्ध ठेवायची. आज मी जिजाऊ आज मी कोणतेही सूत्र सांगत नाही. मुलगी डॉक्टर बनू शकते, मुलगी इंजिनियर बनू शकते, मुलगी काय नाही सांगा असं वाटतं. मुलगी काय पण बनू शकते. मुलीने प्रयत्न केले ना तर मुलगी काही पण बनू शकते. आणि माझ्या भावाने फक्त एक वाक्य लक्षात ठेवायचं. दादांना व्यसन करून तुम्हाला लिहिलं तरी काय चुकीच्या गोष्टीमध्ये तुमचा स्वभाव पाय. रात्री 12 वाजता एखादी स्त्री दिसली ना तुम्हाला जर मानता आलं नाही तर तुझ्या बोलणार नाही. फक्त एक प्रसंग सांगणार आहे. स्वामी विवेकानंदांचा जो जन्म आहे तो 12 जानेवारी 1863 मध्ये झाला. त्यावेळेला एक संक्रमण पर्व चालू होते. ते संक्रमण पर्व म्हणजे मकर संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात भारत देशामध्ये मकर संक्रांतीचा सण आपले भारतीय साजरे करत होते. त्यांना माहिती सुद्धा नव्हतं त्यावेळेला की एका महापुरुषाचा जन्म जो आहे तो आजच्या दिवशी झालेला आहे. त्यांच्या जीवनातील एक प्रसंग सांगते. विश्व हिंदू परिषदेची पहिली जी परिषद आहे ती हिंदू परिषद पहिली भरली होती शिकागो येथे. सर्व जो सभागृह आहे सर्व जो हॉल आहे तो एकदम शांत होता. सर्वांची भाषणं झाली आणि नंबर आला तो आपल्या विवेकानंदांचा. ज्या वेळेला विवेकानंदांनी भाषणाला सुरुवात केली त्यावेळेला सगळा हाल भाषणाच्या सुरुवातीच्या आधी सगळा हाल स्तब्ध होता, शांत होता. या महापुरुषानं भाषणाला सुरुवात केली आणि उच्चार केला
की माझ्या सर्व अमेरिकन बंधू आणि भगिनींनो, आणि त्यांनी असा उच्चार करतात, त्यांनी सगळ्यांना बंधू आणि भगिनी आपण संबोधतात. सगळ्या सभागृहातील सगळ्याच्या हॉलमधील लोक जे आहेत ते उठून आपल्या जागेवर उभे राहिले आणि टाळ्यांचा प्रचंड गडगडाट झाला. बघा, एवढी ताकद असते या व्यक्तीच्या शब्दामध्ये. म्हणजे आपण बोलण्यानंच आपले लोक जे आहेत ते आपलेसे करू शकतो, आणि ती ताकद स्वामी विवेकानंदांमध्ये होती. अशा वेगवेगळ्या गोष्टींमधून त्यांच्या कार्यामधून आपल्याला ते दिसते. आपण भरपूर जयंत्या पुण्यतिथ्या शाळेमध्ये साजऱ्या करत असतो, ठिकठिकाणी त्या साजऱ्या होतात, पण त्या साजरा करण्यामागचा उद्देश काय आहे मित्रांनो? तर तो उद्देश आहे या महापुरुषांचे जे गुण आहेत ते आपण अंगीकारले पाहिजेत. नुसतं तिथे येऊन बोलायचं, भाषण करायची, म्हणजे बोलायचं एक आणि करायचं एक, अशा गोष्टी नको. तर त्या गोष्टी, त्यांचे जे चांगले गुण आहेत, त्यांचे जे विचार आहेत ते आपण आचरणात आणले पाहिजे. तुम्ही उन्हात बसलेले आहेत, मला माहिती आहे. याचा विचार करून फक्त आपल्या आडेसरांनी लिहिलेल्या ज्या 4 ओळी आहेत जिजामातेविषयी, त्या सांगते, जिजाऊच्या पदस्पर्शाने झिजवून जाते माती, नारी रणरुंजार. यानंतर आपल्यासोबत मानववृत्ती करण्यासाठी येत आहे प्रियंका धोंडे. मी त्रिवार अभिवादन. आदरणीय विचारमंचावर आसन असतं सर्व सन्माननीय आदरणीय पदाधिकारी, माझे सर्व सहकारी आणि इथं जिजाऊ जयंती साजरी करण्यासाठी जमलेले सर्व विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी, सर्वांना सर्वप्रथम जिजाऊ जयंतीच्या खूप खूप मनस्वी शुभेच्छा. आज 12 जानेवारी म्हणजे दुग्ध शर्करा योग म्हटलं तरी चालेल. आज युवा दिन. स्वामी विवेकानंद ज्यांनी उठा, जागे व्हा आणि ध्येय गाठत नाही तोपर्यंत शांत बसू नका असा संदेश ज्यांनी युवकांना दिला, युवकांचे प्रेरणास्थान असे स्वामी विवेकानंद यांची सुद्धा आज जयंती. त्याचबरोबर स्वराज्याची जननी ज्यांनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं नाही, तर ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी फक्त इतरांना नाही तर स्वतःच्याच मुलाला स्वराज्याची स्थापना करण्यासाठी ज्यांनी घडवलं, आणि फक्त घडवलंच नाही, त्याचबरोबर त्या स्वराज्याचं संरक्षण करण्यासाठी त्यांनी स्वराज्य रक्षक म्हणजेच स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांना सुद्धा घडवलं. अशा स्वराज्याच्या जननी जिजाऊ माँसाहेब यांची सुद्धा आज जयंती. संस्था द्वारा संचलित सुखग्राम माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय खांडेगाव तालुका जिल्हा हिंगोली या ठिकाणी एक छोटेखानी कार्यक्रमाचं आपण आयोजन केलं आहे. आणि या कार्यक्रमासाठी आपल्या सर्वांचे परिचित तथा आमचे मार्गदर्शन मुलांनी फुलांचे पण आज 10 जण अशा मंगल प्रसंगी आभार मानते आपले. आज आपल्या विद्यालयात माँसाहेब जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती अतिशय उत्साहात साजरी झाली. या कार्यक्रमाला जिजामाता गुरुजी शिक्षण संस्थेचे सरचिटणीस आदरणीय उत्तमराव जगताप साहेब, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला लाभलेले सन्माननीय संतोष भाऊ जगताप, जिजामाता शिक्षण संस्थेचे संचालक सन्माननीय प्रकाश नगडे सर, सन्माननीय प्राचार्य वैद्य सर, तसेच परिवेशक भोगळे सर आणि आदरणीय नागोराव साहेब व सर्व उपस्थित सर्व अध्यापक, अध्यापिका व विद्यार्थी, तसेच मनोगत व्यक्त करणारे सर्व विद्यार्थी व अध्यापिका व संचलन करणाऱ्या कापसे मॅडम यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून सरळ कार्यक्रमाची शोभा वाढवली. आपल्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो. तसेच अध्यक्षाच्या वतीने हा कार्यक्रम क्लास जाहीर करतो. धन्यवाद.